नमस्कार. आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की ज्या काही शंका आहेत किंवा कमेंट्स आहेत की धागा अडकतो ज्यावेळेस तुम्ही वर्क करता, तर त्यावेळेस तुमचा कपडासुद्धा त्या सुईबरोबर जी काही आपली नीडल आहे तर त्या नीडलबरोबर तुमचा जो कपडा आहे तर तो सुद्धा असा उचलला जातो, बरोबर. तर त्यासाठी आपण काय काय करू शकतो. त्याचबरोबर दुसरा म्हणजे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की जी काही चेन स्टिच आहे, कदाचित मी जे व्हिडिओ बनवला होता दिवस पहिला, तर त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवते त्याच वेळेस तुम्हाला न सांगितल्यामुळे कदाचित तुम्हाला समजलं नसेल. मी नंतर रेकॉर्डिंग केलं होतं, तर त्याच्यामुळे कदाचित तिथे तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम असेल, तर त्यासाठी मी हा भाग पुन्हा एकदा बनवत आहे. तर त्यामध्ये इथे की चेन स्टिच ज्यावेळेस देतो आपण, तर त्यावेळेस आपला हात कशा पद्धतीने फिरवायचा आहे, म्हणजेच की आपला जो धागा आहे तो ह्या हातामध्ये पकडल्यानंतर, नीडल ह्या हातामध्ये पकडल्यानंतर आपला जो हात आहे तो कसा फिरवायचा हे कदाचित कळालं नाही आहे. तर त्यासाठी हा भाग आपण पुन्हा एकदा बघतोय. तर मग सगळ्यात आधीचा प्रश्न जो आहे तो म्हणजेच की आपला जो काही स्टिच करतो तर त्यावेळेस आपला कपडासुद्धा अशा पद्धतीने आपला जो काही नीडल आहे त्या नीडलमध्ये पकडला जातो. तर ज्यावेळेस तुम्ही ही जी काही आपली लाकडी रिंग आहे, तर ह्या लाकडी रिंगमध्ये तुम्ही ज्यावेळेस तुमचा कपडा फसवता, तर तो कपडा जर का तुम्ही एकदम असा लूज जर का ठेवलात, तर तो काय होणार की त्याच्यामध्ये लूज ठेवल्यावरती तो कपडासुद्धा अशा पद्धतीने त्याच्यामध्ये येणार. पण तेच जर का तुम्ही जर रिंगला एकदम टाईट जर का लावलात, तर तुमचा कपडा वरती येणार नाही. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही नीडलवरती खेचता, तर ती जर का तुम्ही सरळ जर खेचली, हे बघा, न फिरवता जर का सरळ जर तुम्ही खेचली, तर ती नीडल याच्यामध्ये फसणार. पण तेच जर का तुम्ही ज्यावेळेस तुमचं हात ज्यावेळेस फिरवता आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस तुमचा जो काही नीडलचा हात आहे तो सुद्धा फिरवता, तर त्यावेळेस तुमचा जो काही कपडा आहे तो अजिबातही फसत नाही, कारण तो क्रॉस होतो. आणि ज्यावेळेस आपण सरळ वरती उचलता, तर त्यावेळेस तुमचा जो काही कपडा आहे तो कपडाचा धागा जो आहे तर तो याच्यामध्ये फसला जाणार अशा पद्धतीने. पण तेच जर का तुम्ही जर का पूर्ण हात फिरवला, तर कुठेही तुमचा कपडा याच्यामध्ये फसणार नाही. तर त्यासाठी ही टीप लक्षात ठेवायची की ज्यावेळेस आपण कपडा लूज ठेवतो, तर त्यावेळेस आपला जो काही कपडा आहे तर तो त्याच्यामध्ये फसू शकतो. किंवा ज्यावेळेस तुम्ही नीडल फिरवता, तर त्यावेळेस नीडल जर तुम्ही धाग्याबरोबर नीडल पण नाही फिरवली, तर मग तुमचा कपडा जो आहे तो त्याच्यामध्ये फसू शकतो आणि फाटू शकतो किंवा होल पडू शकतो तिथे, त्यासाठी. तर त्यानंतर जो आहे तो म्हणजे त्यानंतरचा आपला जो भाग आहे तर तो आपण बघतोय की चेन स्टिच. तर चेन स्टिच करताना बऱ्याच जणांना अजूनही कळालं नाही की आपला जो काही हात आहे तो कशा पद्धतीने फिरवायचा. तर त्यासाठी आपण पुन्हा एकदा बघतोय की कशा पद्धतीने आपण ज्यावेळेस चेन स्टिच करतो त्यावेळेस हात कसा फिरवायचा आहे, म्हणजेच की आपला जो काही खाली जो धागा आहे तो कशा पद्धतीने फिरवायचा आहे. तर सुरुवातीला आपण आपला जो काही नॉट आहे तर ती नॉट आपण टाय करून घेणार आहे. आणि त्यानंतर ह्या दोन्ही हातांमध्ये, ह्या दोन्ही बोटांमध्ये आपल्या एका हातामध्ये नीडल आणि एका हातामध्ये आपली जी काही धागा आहे तर तो धागा याच्यामध्ये पकडून ठेवायचा. त्यानंतर हात खालच्या साईडला घ्यायचा आहे धाग्यावाला. त्यानंतर आपली जी काही नीडल आहे तर ती नीडल याच्यामध्ये पास करायची. हे बघा, नीडल फिरवल्याशिवाय आपला धागा वरती येत नाही किंवा आपला जो काही कपडा आहे तो सुद्धा वरती येणार नाही, म्हणजेच की त्याच्यामध्ये अडकणार नाही. त्यानंतर आपला जो काही हात आहे तो इथून असा पद्धतीने फिरवायचा आहे, म्हणजेच की त्याला गोल टर्न करायचा आहे. आपला जो काही हात आहे त्याला पुढच्या साईडला परत एकदा घ्यायचं. त्यानंतर आपला जो काही हात आहे तो असा सर्कल फिरत राहिला पाहिजे, म्हणजेच की आपला जो काही धागा आहे तो एकदम टाईट पण नाही पकडायचा आहे आणि वरचं सुद्धा एकदम टाईट नाही पकडायचं. जर टाईट पकडला तर आपल्याला पुढे जो काही हे आहे, म्हणजेच आपला जो काही कपडा आहे तो कपडा अशा पद्धतीने खेचत राहतो. तर त्यासाठी कधी पण आपला जो काही हात आहे तो लूज पकडायचे दोन्ही सुद्धा, पण खूप जास्त पण लूज नाही की आपल्या हातातून सुई निसटून जाईल किंवा आपला जो काही धागा आहे तो व्यवस्थित पकडता येणार नाही, अशा पद्धतीने सुद्धा करायचं नाहीये. तर अशा पद्धतीने आपला जो काही हात आहे तर तो हात फिरवत राहायचं. खालचा हात आपला फिरल्याशिवाय वरचा आपला जो काही धागा आहे तो खालून वरती येणार नाही, म्हणजे चेन स्टिच आपली क्रिएट होणार नाही. तर अशा पद्धतीने फक्त तुम्हाला हात जो आहे तो अशा पद्धतीने हे फिरवून घ्यायचं आहे. ज्यावेळेस धागा पकडता त्यावेळेस फक्त तुम्हाला हात धागा सरळ म्हणजे गोल फिरवायचे आपल्याला, आणि वरचा जो आहे तो आपोआप इथे चेन स्टिच जी आहे ती बनत राहते अशा पद्धतीने. आय होप की आता तुम्हाला समजलं असेल की कशा पद्धतीने आपल्याला हात फिरवायचा आहे. त्याचबरोबर ज्या काही तुमच्या शंका आहेत, ज्या काही कमेंट्स मला आलेल्या होत्या, तर त्या प्रत्येक कमेंट्सचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करते आहे.
तर आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर आपला पुढचा एक प्रश्न होता की आपली जी काही नीडल आहे तर ती कशी तयार करायची. तर नीडलला मी इथे जे काही आपले थ्रेड आहेत, म्हणजेच की आपला जो काही नॉर्मल पायपिंगचा जो थ्रेड आहे तर तो थ्रेड मी इथे लावून घेतलेला आहे. तुम्ही साधा आपला सुई दोऱ्याचा धागासुद्धा आपली जी काही ग्लू आहे तर त्या ग्लूच्या सहाय्याने तुम्ही हे चिटकवू शकता. अशा पद्धतीचा ग्लू असतो. त्या ग्लूच्या सहाय्याने मी हे खूप आधी करून घेतलेलं आहे, कारण याच्यामुळे ग्रीप खूप चांगली मिळते आपल्या बोटांना. ज्यावेळेस आपण सुरुवातीला सुई यूज करतो तर आपल्याला पेनची सवय असते, तर पेन जो असतो तर तो थोडासा जाड असतो, तर त्यामुळे आपल्याला पकडायला इथे एकदम व्यवस्थित ग्रीप मिळते. म्हणून मग ह्याला पायपिंग थ्रेड मिळतो मार्केटमध्ये, हा अशा पद्धतीचा. तर अशा पद्धतीचा थ्रेड असतो, तर तो थ्रेड मी इथे लावून घेतलेला आहे. तुम्ही साधा आपला जो काही शिलाईचा मशीनचा जो काही धागा असतो तर तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर हा आपल्याला म्हणजे एकतर आपल्या नीडलसाठी सुद्धा उपयोगी पडतो, त्याचबरोबर आपण ज्यावेळेस डिझाईन करतो तर त्यावेळेस लोडिंगच्या वेळेस सुद्धा आपल्याला हा धागा उपयोगी पडतो. तर त्यासाठी हा धागा लागतो आपल्याला पायपिंगचा. तर तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्याला काही जर शंका असतील, काही जर प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. मी नक्की त्याच्याबद्दलचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि त्याचबरोबर आपला जो दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा, तर त्यालासुद्धा नक्की भेट द्या. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.